हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहे. सकाळी 7 वाजता आम्ही निघालेलो आहेत. मला माहिती आहे जरा व्हॉईसमध्ये प्रॉब्लेम येणार आहे, कारण विदाऊट माईक मी हा ब्लॉग करतो आहे. आत्ता आम्ही चाललो आहे ND स्टुडिओला आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची आमची संपूर्ण टीम आत्ता माझ्यासोबत आहे आणि आम्ही सगळे मिळून चाललो आहेत. आणि ते कात्रज आपलं खंडाळा घाटामध्ये आत्ता आम्ही थांबलेलो आहे. मागे तुम्ही बघू शकता, इथं मागे चहाची टपरी आहे. त्या टपरीवर आमचे सगळे मित्र तिकडे बसलेले आहेत. मी त्याच्याशी तुम्हाला इंट्रोड्यूस करूनच देणार आहे. पण आत्ता आपण खंडाळा घाटामध्ये थांबलेले आहोत आणि खंडाळा घाटामध्ये हा ब्लॉग बनवतो आहे. मागे घाटामधल्या गाड्या दिसत आहेत, मागे ही खोल दरी दिसते आणि मी लगेचच तुम्हाला त्याच्यासोबत इंट्रोड्यूस करतो आता. सो लेट्स गो अँड टॉक टू माय फ्रेंड्स. कोण कोण आहे आपल्यासोबत. आज आपण ND स्टुडिओला चाललेलं आहे, कारण ND स्टुडिओ पूर्वी एंडिंगच्या हातामध्ये होता, नितीन देसाई यांच्या हातामध्ये होता, परंतु तो काही कारणास्तव त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मग तो स्टुडिओ गव्हर्नमेंटच्या हातामध्ये गेला आणि आज त्याची प्रेस कॉन्फरन्स आहे ND स्टुडिओमध्ये कर्जतमध्ये आणि आपण त्याच्याबद्दल सुद्धा बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण या प्रवासामध्ये कोण कोण माझ्यासोबत आहे, कोण कोण आपल्याला काय काय करतात, काय काय आमचं चाललेली गप्पा ते तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. लेट्स शेअर. येस 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 सर, कमिंग ओके. तर हा आमचा मित्र आत्ताच बालाजीवरनं आलेला आहे आणि बालाजीवरनं येऊन डायरेक्ट सकाळच्या फ्लाईटने आला आहे, पहाटे पुण्यामध्ये आला आहे आणि तो लगेच 7 वाजता आमच्यासोबत कारमध्ये बसला आहे. आमचा DOP आहे, कॅमेरामॅन आहे. हाय मयूर जोशी. आणि तो आमचा खास मित्र जो संपूर्ण आमच्या युनिटमध्ये सगळंच मॅनेजमेंट करण्याची त्याची तयारी असते. आमचा प्रोडक्शन खऱ्या अर्थाने खरा प्रोडक्शन मॅनेजर आहे कुणाल निंबाळकर. कुणाल काय म्हणशील? मस्त. हाय, वी आर एन्जॉईंग. हो या. आणि आमचे सगळ्यांचे सिनियर म्हणजे तरी त्याला राग येतो कधी कधी, पण सर्वात यंग आमच्यातले सर्वात यंग आमचे डिरेक्टर ऑफ संपूर्ण पुण्यात सगळ्यात मोठे डिरेक्टरमध्ये त्यांचं नाव आहे राज कुबेर सर. सर काय म्हणाल, कसे आहात तुम्ही? फार छान आहे. ओके सर, काय करता कुठे आता खंडाळा घाटामध्ये? सध्या तरी चहाच घेतो. सर म्हणतात फक्त सध्या तरी चहा घेतोय. आणि आमचा कॉफी बॉय असं आम्ही नेहमीच बोलतो, ह्या माणसाला चहा, आम्ही सगळे चहा घेतोय बघा, आपण सगळे चहा घेतोय आणि या माणसाला कॉफी पाहिजे. तर आमचा प्रोडक्शन मॅनेजर आहे योगेश जोशी. योगेश काय सांगशील? गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके, गुड मॉर्निंग. आत्ता तात्पुरतं तरी आम्ही गुड मॉर्निंगच म्हणतोय, पण आता आम्ही ND स्टुडिओला चाललो आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागाशी सांगितलं की ND स्टुडिओमध्ये आज पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे. जो स्टुडिओ आत्ता गव्हर्नमेंटच्या हातामध्ये गेला त्याच्यासाठी आम्ही सगळेजण चाललेले आहोत. ती आम्ही चित्रपट महामंडळाची ही संपूर्ण आमची मित्रमंडळी आहे. आणि इकडे बघू शकता, हीच ती कार 1964. हा त्या काळातली नाही आहे, या कारचा नंबर आहे. तर त्याच कारमधून आम्ही चाललेले पुढे. थँक्यू सो मच. भेटूया पुढे, आपण प्रवासामध्ये बोलतच राहू. थँक्यू सो मच. चालवणार आहेत का? ओके, चला आता आम्ही चाललो आहे ND टूरला. इकडे आमच्याकडे आदरणीय आमचे मेघराज राजे भोसले अध्यक्ष चित्रपट महामंडळाचे इथं बसलेले. सोबत आमचे उपाध्यक्ष आहेत धनाजी यमकर साहेब आहेत. पण तुम्ही गाडी चालवताय का तुम्ही सोबत बसलाय? तर आमचे मित्र आहेत. तर ही संपूर्ण आमची टीम आहे चित्रपट महामंडळाची, पुणे शाखेची ही संपूर्ण टीम आहे. आमचे अजित शिरोळे सर आहेत, आमचे बोगम सर आहेत, आमचे माळी साहेब आहेत आणि आमचे समदभाई आहेत, आमचे लंके साहेब आहेत, आमचे मयुरेश जोशी आहेत, आमचे DOP आहेत, आमचे अण्णा आहेत, आमचे नगरे साहेब आहेत आणि वाडकर आहेत तिकडे. त्याचबरोबर आमचे दिग्दर्शक सचिन आहे, योगेश आहे आणि ऑफकोर्स आमचे कुणाल आहे. आणि कुणालसोबत मी पण आहे, त्याच्यामुळे मी इकडे बसणार आहे. आणि इकडे मागच्या गाडीमध्ये आमची संपूर्ण मित्रमंडळी आहे. सर तुमचं इंट्रोडक्शन द्या प्लीज. जी नमस्कार, मी सचिन सुशील, मुंबईला असतो. मी डिरेक्टर आहे. ओके, डिरेक्टर आहे. सर तुम्ही? मी समीर कदम, DOP आहे. DOP आहे. सर? मी राजू शेवाळे, लाईन प्रोड्युसर म्हणून आहे. लाईन प्रोड्युसर म्हणून आहेत. ओके. हे आमचे दिग्दर्शक राज कुबेर सर आहेत आणि आमचे मित्र यमकर साहेब आहेत इथे. धनाजी यमकर सर. आकाराम पाटील साहेब, कोल्हापूर.
बाबा पार्टी कोल्हापूर. बाबा पार्टी कोल्हापूर, नीरज पाटील कोल्हापूर. नीरज पाटील कोल्हापूर. थोडक्यात काय की तिकडे पुण्याची टीम आहे आणि इकडे कोल्हापूरची टीम आहे. त्या टीम बरोबर मी आता बसलेला आहे. तर थोड्या वेळमध्ये आपण टूर करणार आहोत. तर बघूया टूरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. स्टिल देन सायनिंग ऑफ. सिरियल कौन दुनियादारी करत बसणार रात्री फोन सर कल सुबह 7 का शिफ्ट है डबल यूनिट चाहिए कौन लाएगा लाइट मन कौन लाइट देगा एक्स्ट्रा हाँ डोक्याला शॉर्ट नको चित्रनगरीला आहे का बाहेर कुठं फिल्म सिटीला एक सिरियल चालू आहे माझी आणि तुळजाभवानी शशांक मी आता पिक्चर केलं ना दिवाळीचा आता नेक्स्ट पण पिक्चर करतो इकडे आपण बघू शकतो की अनेक बोला भाई. हां 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 येस, लगेच पाठवणार तुम्हाला मी. तर मित्रांनो हां चालते. जोधा अकबर. तर हा संपूर्ण जोधा अकबरचा सेट आपण इकडे बघतो. त्या सेटवर इकडे आलेला आहोत. जोधा अकबर सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जो सेट्स आहे तो इथे लागलेला आहे. आणि इकडे आलो आम्ही, थांबा जरा. तर ही आमची सगळी मंडळी तिकडे थांबलेली आहे आणि त्यांच्यासोबत आता आम्ही ओके हो कायमस्वरूपीच. तर मित्रांनो आपण पाहू शकता इथं हा जोधा अकबरचा सेट तुम्ही पाहिला असेल. तिथं औरंगजेब इथं या सेटवर इथं बसायचे. हा औरंगजेब जोधा अकबरसाठी सुद्धा वापरलेला होता. आणि हा सेट मित्रांनो इथं आमचे मित्र जरा फोटोग्राफी चाललेली आहे जोधा अकबरच्या या सेटवर. अनेक चित्रपटांसाठी, अनेक ऐतिहासिक चित्रपटांसाठी हा या सेटचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता. याचीच त्या सेटची बॅक साईडला होता आपण आलो आहोत. स्वतःचे चेहरे त्यात बघू नका, कुठली काच फुटल सांगू शकत नाही तुमच्या चेहऱ्यांमुळे. जोधा अकबर म्हणा किंवा मुघल आझम म्हणा, त्याच्यामध्ये शीश महलची खूप महत्त्व आहे. तर हा आपण संपूर्ण शीश महल पाहतो आहे. स्पेशली बाजीराव मस्तानीमध्ये सुद्धा हा शीश महल दाखवला आहे. सिरियल्समध्ये सुद्धा हा शीश महल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संपूर्ण काचेने सजलेला, सजावट केलेला हा संपूर्ण शीश महल आहे. तुम्ही बघू शकता इथे हे इंडी स्टुडिओ आहे. इंडी स्टुडिओमधला हा शीश महल आहे. आमचे भारतीय औरंगजेब बसलेले तिथे हिंदू औरंगजेब आणि त्यांचे प्रधानमंत्री इकडे बसलेले आहेत. हां आणि इथे आमचे शीश महलमध्ये खऱ्या अर्थाने अमर अकबर अँथोनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी समदभाई इकडे बसलेले आहेत. आणि डायरेक्ट क्या बोलते सेज पे ही आहे राजेशाही थाट आहे तिकडे. यस, ये जोड़ी अच्छी लग रही है, ऐसी रहो जिंदगी भर ऐसी रहे. येस, क्या बात आहे, मस्त. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपण शीश महलमध्ये इथं उतरलेलो आहोत. आणि शीश महलमध्ये तुम्ही अनेक जोधा अकबर असो किंवा पानिपत असो किंवा अनेक सिरियल्समध्ये, अनेक सिनेमामध्ये या शीश महलचं दर्शन आपल्याला सिनेमामध्ये झालं असेल. आज तो शीश महल इंडी स्टुडिओमध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हा संपूर्ण काचेचा हे डेकोरेशन केलेलं आहे, हा सेट लावलेला आहे. तर खरोखर अक्षरशः डोळे दिपतील असंच हे इथं काम आहे.
आणि आमचे सगळे मित्रमंडळी इकडे आलेले आहेत. आज ND स्टुडिओ परत रिओपन होत आहे आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलो आहोत हा शीश महल पाहण्यासाठी. मी जसजसा हा ब्लॉग पुढे जाईल तसं मी तुम्हाला अनेक गोष्टी या ND स्टुडिओमधले तुम्हाला मी दाखवण्याचं आहे. तर हा आत्ता आपण बघतोय, आत्ता आपण शीश महलमध्ये उपस्थित आहोत. पुढे जाऊन आपण बघूया की पुढे अजून कुठले कुठले सेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टिल अँड सायनिंग ऑफ. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा जो दरवाजा आहे मागे माझा, हा दरवाजा असा ओपन करतो. थांब रे जरा थांब. हा असा ओपन होऊन असा आतमध्ये आणि हा असा बंद होतो इकडे. बघू शकता पुन्हा एकदा मी शीश महलमध्ये झालो आहे आणि पुन्हा एकदा हा दरवाजा असा ओपन होणार आहे. हा इथे ओपन होतो आणि पुन्हा एकदा मी बाहेर आलेला आहे. तर मित्रांनो इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा मागे टॉवर जो दिसतोय तो पानिपत या सिनेमामध्ये या टॉवरचा चांगला वापर केला होता आणि चित्रपटामध्ये सुद्धा आहे. तर पानिपतचं जे शूटिंग झालं होतं, ज्या टॉवरच्या बाजूला सगळं गाणी वगैरे शूट झाली होती, तर त्याच्याच ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत. तर हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतो इथे की काय परिसर आहे. तर या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या शूटिंग्स नेहमीच होत असतात आणि लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की लोकेशन कुठलं आहे, काय आहे. ओके, तर प्रत्येक ठिकाणी इथं वेगवेगळे लोकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ते जर तुम्ही पाहिलं नीट तर हे सगळ्या लोकेशन्स मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके, हे जे लोकेशन आत्ता आपण पाहिलं आहे तर हा नवीन दुसरा एक सेट, आपण त्या सेटच्या आतमध्ये आत्ता प्रवेश करणार आहोत. हा त्याचा दरवाजा आहे आणि इथे आतमध्ये राजमहल वगैरे जे लागलेले असतात त्या राजमहालाचा सीन आहे. जे तुम्ही जर गाणं पाहिलं असेल वगैरे, ते गाणं बजने दर ढोल जरा वगैरे वगैरे हे तुम्ही पाहिले असेल, त्याचं सगळं लोकेशन हे आहे. पानिपत म्हणा किंवा जोधा अकबर म्हणा किंवा कुठलेही ऐतिहासिक सिनेमे म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिरियल असो, या सगळेच हे सेट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हा संपूर्ण सेट इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओके मित्रांनो, आज आपण या सेटवर आहोत. ज्या सेट्सला जर तुम्ही नीट पाहिलं तर अनेक ऐतिहासिक सिरियल्समध्ये या सेटचं आपल्याला दर्शन झालेलं पाहायला मिळतं आहे. ते गाणं होतं भजने ते ढलक ढलक ढोल ताशे ते आहे ना. जोधा अकबर, पानिपत, बाजीराव मस्तानी या सगळ्या शूटिंग या ऐतिहासिक सेटवर झालेला आपण पाहिला आहे. एक भव्य दिव्य सेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे एक मोठी मूर्ती आहे आणि या मूर्तीचे मित्र फोटोज. येस, सब लोग बैठेंगे. अकेला निकाल. तर हा ब्लॉग चालू आहे आणि मित्र सहज भाई इकडे आलेले आहेत. विनाकारण ते आल्यामुळं माझं मार्कडाऊन झालेलं आहे. तो एकटाच गोरा आणि मी एकटाच काळा दिसतोय. या माणसाने माझं मार्केट डाऊन केलेलं आहे. पण आमचे मित्र आहेत. अनेक सिनेमामध्ये यांना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, अनेक चित्रपटामध्ये सिरियलमध्ये काम करतात आणि यारून की यार आहे असं आम्ही नक्कीच म्हणतो. असा आमचा हा मित्र आहे समद भाई. तर त्यांच्यासोबत आता आपण ब्लॉग बनवतो आहे. तुम्ही बघितलं असेल की हा संपूर्ण सेट पाहतो आहे. या सेटमध्ये समोर डिटेल्स मी दाखवतो. आमचे या ना सर, बोगम सर, या सरांना आपण अनेक सिनेमात ह्यांना सुद्धा पाहिलं असेल. सर तुमच्या सिनेमाची नावं सांगा कुठले कुठले सर. आता 78 पासून भरपूर सिनेमा, अनेक पण सिनेमा, पण आता लेटेस्ट मुशिबॅटेने आता येणारा जो छत्रपती संभाजी राजेंच्या अगणित सिनेमेमध्ये आपण पाहिले ह्या सगळ्या लोकांना. तर सायनिंग ऑफ. आता पुढचा सेट दाखवतो तुम्हाला, प्लीज या. एक सांगायचं राहून गेलं,
फुलंती नावाचा सिनेमा प्राजक्ता माळी यांनी निर्मित केलेला हा सिनेमामध्ये जर येऊन गेला, त्या सिनेमातली काही गाणी, त्या सिनेमातले काही सीन्स या ठिकाणी चित्रित करण्यात आले होते, तेही तुम्ही लक्षात घेऊ शकता. खरं तर अगणित चित्रपट आहेत, अगणित सिरियल्स आहेत, त्यांचे शूटिंग इथं बघितलं. तुम्हाला ही सेट्स बघितल्यानंतर एकंदरीत लक्ष येत असेल की नक्की आज आपण कुठे आहोत आणि काय कुठला सेट आहे. तुम्हाला रेझोनेट होत असेल, तुम्हाला कळतही असेल की आपण कुठल्या तरी महत्त्वाच्या सेटवर आहोत. इथे माझ्या मागे बघू शकता की इथे हा दरवाजा आहे, हा माझ्या मागे दरवाजा आहे आणि इथून बाहेर निघतो आपण. ओके, तर इथे आपण बाहेर आलेलो आहोत. इथे माझ्या मागे बघू शकता हा संपूर्ण सेट, हा दरवाजा आहे. ओके, इथं तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा सेट आहे आणि चित्रपटांमध्ये वापरलेला हा सेट आहे. बाजीराव मस्तानीमध्ये जो बाजीराव महाल दाखवला आहे हाच तो सेट आहे, तुम्ही बघू शकता. ओके, तुम्ही बघू हा शनिवारवाड्याचा सेट आहे, हा संपूर्ण शनिवारवाड्याचा सेट इथे लागला पहा. मित्रांनो, तर आता आपण शनिवारवाड्याच्या बाहेर थांबलो असं म्हणायला काय हरकत नाही. या सेटला जो माझ्या मागे सेट आहे हे मगाशी तुम्हाला मी आतल्या बाजून दाखवलं होतं, तो वेगळा सेट होता आणि आता आपण बाहेर आलो आहोत, तो बाहेरनं हा शनिवारवाड्याचा सेट दिसतो आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा फिल्म सिटीमध्ये कुठलाही सेट बनतो, तो सेट बनत असताना त्याला एक नाही तर दोन बाजू असतात आणि एक आतली बाजू, एक बाहेरची बाजू, दोन्ही बाजूचा उपयोग प्रॉपर करून घेतलेला असतो. तर आता बघू शकता आतमध्ये तुम्ही जर पाहिलं की तिकडे बाजीराव मस्तानीचा सेट होता, या सेटचा उलटी साईड जर बघितली तर हा शनिवारवाड्याचा सेट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर असे भरपूर सेट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहेत. बघूया पुढचा सेट कुठला पाहतो आपण ते. मित्र आहे माझा. ते बाहेरचं कोणी नाही, सगळे आपलेच बसलेले. विशालवाडी झाली ती तो इथे इकडे टाइम आहे बरं का. सोडून येतो. अरे गजेंद्र आहे रे, ओ गोरे, पुढे गोरे आहे. हत्तीला पकडले. हां, ओ तो हाती वाकायचा गोरे. अर्ध पुणे येस, मस्त. मध्ये कोणी लपला असेल तर पहा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हा जो तहखाना आहे, जिथे शस्त्रागार असं म्हणतो आपण, जिकडे सगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. ढाल, तलवारी असेल तर हा शस्त्रागार आहे. आणि इथे बघू शकता या ढाली आहेत, हे चिलखतं आहेत. समोर पेन के दिखाओ, पेन के दिखाओ. हे घाला, मग पुढं करतो. लगेच पुढं करतो. तलवार पण देईल तुम्हाला. चष्मा निकालो ना. काही वेगळं दिसेल. कडक कडक कडक. तलवार. ती उचलायची नाही त्यांना, ती उचलायची नाही. तुमच्या तब्येतीनुसार जरा हे झालं की 500 रुपये द्यायचे बरं का. जड आहे. काय जड आहे. बघा इकडे बघा.
पोज द्या पोज तलवार नीट धरा गेलो तलवार कडक आहे कडक आहे. तर मित्रांनो आपण आता इथं शस्त्रागार या सेटवर आलो आहोत. इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथं सगळेच प्रकारची शस्त्रास्त्र तुम्हाला दिसत आहेत. तर जे पुराणकालीन जे ऐतिहासिक कालीन जे काही शस्त्रागार असायचे म्हणजे चिलखतं असो भाले असो तलवारी असो ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. जिरेटोप असो तर ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मी थोडक्यात तुम्हाला एक थोडासा आधी व्ह्यू दाखवतो नंतर बोलूया आपण. चुकून एखादी घरी नेताल बरं का. इकडे आमच्या मित्रांचं फोटोशूट चाललेलं आहे. तलवार अशी सरळ कर, फुल सरळ कर, सरळ सरळ बस बस. तर मित्रांनो बघू शकता आपण इथं शस्त्रागारामध्ये आहेत आणि इथं आता सगळ्या तलवारबाजी म्हणा ढाल म्हणा जिरेटोप म्हणा या संपूर्ण शस्त्रागार इथे आहेत. सगळ्याच प्रकारच्या तलवारी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत आणि हा माझ्या बाजूला हा संपूर्ण सेट आहे. पण ह्या सेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळेच खऱ्या आणि खोट्या दोन्ही तलवारी आहेत. त्याच्यानंतर याच्या बाजूला एक छोटंसं त्या काळातला बेडरूम आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं माझ्या मागं हा पलंग आहे. त्याला काय म्हणतात शयन कक्ष आहे असं म्हणतात हरकत नाही. तर हा पण एक सेट आहे ह्याच बाजूचा. इथं माझ्या मागे वरती बघू शकता इथं लाईट्स लावलेल्या आहेत. तर अनेक सिरियल्समध्ये सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळालं असेल हे शयन कक्ष. आणि त्याच्यानंतर याच्याच बाजूला हा दुसरा सेट आहे. ह्याला आपण म्हणू शकतो की हॉल आहे. हा हॉल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. इथं मागे आमच्या मित्रांची जरा टाईमपासगिरी चाललेली आहे, हसी मजाक चाललेला आहे. पण तुम्हाला मी सेट दाखवते संपूर्ण की हा सेट नेमके कसा आहे, इथे काय काय आहे. तुम्ही जर वरच्या बाजूला पाहिलं तर वरच्या बाजूला सगळ्या शूटिंगसाठी लागणाऱ्या लाईट्स लावलेल्या आहेत. परंतु जर ह्या अँगलनी पाहिलं तर असं वाटतं की खरोखरच आपण कुठेतरी राजमहालात आलो आहे की काय, कुठल्या तरी वाड्यात आलो की काय. अगदी असंच आहे. थांबा रे मला पण येऊ द्या फोटोमध्ये तुमच्या. तो वाढत येणार नाही आपण कोणाला तरी काढायला ना बघून सरून ते काढा. मित्रांनो तर इथं बघू शकता इकडे माझ्या मागे हे हा घराचा गावाकडच्या घराचा सेट लागलेला आहे. तुम्ही बघू शकता की अनेक सिरियल्समध्ये अनेक ठिकाणी हा सेट इकडे लागलेला आहे. आणि ह्याच्या अगदी बाजूला जिथनं मी आता आलो जो शस्त्रागारचा सेट आपण बघू शकत होतो हा मागे, आणि त्याच्याच बाजूला हा दुसरा सेट लागलेला आहे जो गावाकडचं घर असतं, बाहेर तुळशी वृंदावन असते असाच हा सेट इकडे हे लागलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि यानंतर जर मी इकडे फिरलो तर माझ्याच मागच्या साईडला इकडे मागे दिसते ते गाव आहे आणि गावाचा सेट लागला की इकडे गावसुद्धा तुम्हाला पाहायला, जर गाव क्रिएट करायचं असेल, कुठल्याही गावाकडचे सीन पाहिजे असेल तर नक्कीच अशा प्रकारचं गाव इकडे डिझाईन केलेलं असतं. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. या ठिकाणी दुसरं गावाचा सेट, अगदी गावाकडची चावडी म्हणतो तशी ही चावडी इथं आपल्याला दिसते आहे. इकडे ही गावाकडची घरं दिसत आहेत आणि इकडे एक छोटंसं मंदिराचा सेट लावलेला आहे जिथं आपण कुठलंही फक्त देव बदलायचा आणि इथं मंदिराचा सेट तयार होतो. बघू शकता शंकर भगवान, बाहेर नंदी आहे, डमरू आहे, घंटा आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. तो मगाशी तो सेट पाहिला, त्याच्या बाजूला हा मंदिर लावलेला आहे, त्याच्या बाजूला हा गावाकडचं घर आहे, त्याच्या ठिकाणी हा पार आहे.
ज्या पारावर खरं झाड लावलेलं आहे. इथे बघू शकतो अगदी गावखेड्यातलं ज्या झोपड्या असतात तसंसुद्धा इथे आहे. त्याच्याच अनुसरून बाकीची घरंसुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत मागच्या साईडला. तर हा संपूर्ण सेट तुम्ही पाहताय. इथं खरोखर बघण्यासारख्या गोष्टी आहेत की संपूर्ण आज इंडी स्टुडिओचा हा टूर आम्ही तुम्हाला घडवतो आहोत. या ठिकाणी जर बघितलं इथंसुद्धा एक घर आहे. इथं अक्षरशः असं वाटतं की कोकणातली घरं असतात तशी घरं आहेत. तुम्ही वाटतील तो सेट वाटतील त्या गोष्टी इथं करू शकता. हे तितकंच खरं आहे. तर इथे हा संपूर्ण सेट इथे आणखीन एक घर आपल्याला इथं पाहायला मिळते. टक मिठाई भरायची. इथं आणखीन हा एक सेट आहे. मिठाई इथे ठेवलेली आहे. पॅलेसला हां आपण आपल्या कामावर जाऊ. आपलं काय माझं 60 करून आपलं लागणार आहे. समजलं ना. ढकलायची अरे आम्ही पण दिसतोय. साऊंड नको. बॅकग्राऊंड येणारच आहे. हा ना. हां मग काय करतायत आपलं गव्हर्नमेंटवर नाव टाकायचं ना परत. हां परत मीटिंग झाल्या परत सेक्रेटरी मेंबर झाल्या. ओके. सगळे आपण डॉक्युमेंट दिलेले झालेले म्हटले हां तर ते आता पण फॉलो विचारायचं अण्णा मला म्हणले आशिष शेलारांच्या बरोबर जेव्हा मीटिंग फायनल होईल पाणी झालं पाहिजे पाणी पाहिजे परवा बातमी आल्यामुळे पेपरला महाराष्ट्रांच्या संतोष चालू आहे. तुम्ही लवकर निर्णय घ्या. हो आपण दोघं भेटलो तो विषय सांगतो की ओके मित्रांनो, तर आता आपण मुंबई फाउंटेन माझ्या मागे दिसतं आहे. मुंबईचा एरिया, जुनी मुंबई जर आपल्याला दाखवायची असेल तर नक्कीच हे मागे जी शूटिंग आहे, जे सेट्स आहेत ते सेट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मी तुम्हाला आता सगळे दाखवलेचे सेट्स आणि मागे चारी बाजूला जुनी मुंबईचा हा थोडक्यात इलाका दाखवलेला आहे. दबंग चित्रपट असेल किंवा अनेक चित्रपटांमध्ये हा सेट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. हे ओरिजिनल बिल्डिंग्स नाही आहेत, तर हे सगळे सेट्स आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे सगळे खोटे सेट्स आहेत. हे सगळे वेगळ्या मटेरियलनी बनलेले सेट्स आहेत. पुष्टा असेल किंवा प्लाऊड असेल किंवा रबर असेल यांनी बनलेले हे सगळे सेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इंडी स्टुडिओला आता मी तुमच्यासोबत दाखवत आहे.
हे एवढं मोठं वैभव आहे या स्टुडिओचं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतच आहे. तर हा एक सेट आहे. मला वाटतं की ऑलमोस्ट संपूर्ण इंडी स्टुडिओ आपण पाहिलेला आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आता थोड्या वेळात आपण जाणार आहोत मीटिंगसाठी, की इंडी स्टुडिओ हा जो स्टुडिओ होता हा नितीन देसाई यांच्याकडे होता, पण काही कारणास्तव हा स्टुडिओ संपूर्ण फिल्म सिटीकडे गेला, म्हणजे गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे. आणि आता गव्हर्नमेंटच्या हातात हा स्टुडिओ गेल्यानंतर या स्टुडिओमध्ये अनेक गोष्टी आता निर्माण केल्या जातात. त्या निमित्तानेच आज मी इथे आलो आहे. त्या निमित्ताने आज मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी म्हणून त्या मीटिंगला, त्या प्रेस कॉन्फरन्सला मी इथं आलेलो आहोत. तर बघूया आज मीटिंगमध्ये काय ठरतं. तर मी मला तसं पुढे अपडेट देत राहीलच त्याच्यामध्ये काय काय होतं आहे. मीनवाईल बघूया की हा नक्की सेट काय म्हणतो आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे जेलचा सीन आहे. मागे तुम्ही काही करू शकता, इथे काहीही करू शकता असं म्हटलं तर हरकत नाही आहे. लिटरली तुम्ही काही करू शकता. कुठलाही सेट तुम्हाला उभारायचा असेल, तुम्हाला कुठलाही लोकेशन पाहिजे असेल तर सगळ्या लोकेशन्ससाठी हे उत्तम जागा आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की हा जवळपास 47 एकरचा असा परिसर आहे. आणि जिओग्राफिकली सुद्धा आता याचं सगळं बदलतं स्वरूप आहे. आपल्याला माहीत असेल की पनवेल कर्जत नवीन सबअर्बन ट्रेन सुरू होत आहे, नवी मुंबई विमानतळ सुरू होत आहे, अटल सेतू सुरू झालेला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे ठिकाणसुद्धा आता मुंबईच्या अत्यंत जवळ आलेलं आहे. आणि या 47 एकरामध्ये स्टुडिओपासून वेगवेगळे रॉयल पॅलेस असेल, शनिवारवाडा असेल, असे अनेक गोष्टी आहेत. पोलीस स्टेशन, कोर्ट, स्ट्रीट कॅफे, फॅशन स्ट्रीट अशा अनेक वेगवेगळे शूटिंगचे स्पॉट्स आहेत. आणि त्याबरोबरच आम्ही थीम पार्क म्हणून सुद्धा हे पर्यटकांकरता दाखवत आहोत. तर आपल्या सर्वांना, आपण स्टेक होल्डर्स आहात, आपल्या सगळ्यांना याची माहिती व्हावी आणि इथं जास्तीत जास्त शूटिंग व्हावेत, मराठी चित्रपटासुद्धा शूटिंग व्हावेत, ह्या उद्देशानं आजची ही छोटीशी फॅम टूर आयोजित केलेली आहे. तर या प्रसंगी मी एवढंच बोलतो. धन्यवाद. थँक्यू. अल्प कालावधीत तुम्हाला नोटीस देऊन सुद्धा किंवा आमंत्रण देऊन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल एकदा सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. खूप भरघोस प्रतिसाद दिला आणि अल्प कालावधीत आमच्या टीमनी पण हा कार्यक्रम आयोजित केला. तर त्या टीमचं, एनडी स्टुडिओच्या टीमचं आणि फिल्म सिटीच्या टीमचं पण मी मनापासून अभिनंदन करते. तसंच सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एका वेगळ्या फॅम टूर अशा एका संकल्पनेतून, ती काही फार मे बी बिझनेस टूर्समध्ये हे असावं, पण आपण हे पहिल्यांदाच हा प्रयोग करतो आहे. ॲक्च्युली इंग्रज आळलेलं नाव असलं तरी आपण त्याला एक परिचय सफर किंवा परिचय संवाद असं म्हणूया. फिल्म सिटीमध्ये आम्ही असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही विविध स्टेक होल्डर्स म्हणा, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांच्याशी संवाद साधत असतो, जेणेकरून काय नवीन आपले प्रश्न आणि आपल्याकडून दिलेली एक महत्त्वाचं इनपुट किंवा एक एक्सपर्ट म्हणून आम्ही आमच्या पॉलिसीजमध्ये, आपण महाराष्ट्राची फिल्म पॉलिसी पण आपण तयार करत आहोत, तर त्या पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण अंतर्भूत करू शकू. नोव्हेंबरमध्ये एनडी स्टुडिओ हा परिचालनासाठी फिल्म सिटीकडे आला आणि त्याच्यानंतर ही सगळी आपली सुरुवात झाली. आमच्या टीमने इथे भेट दिली आणि आता इथे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय 400 वर्ष होत आली. आज 400 वर्ष होत आली तरीही गुणगान गायलं जातं छत्रपती शिवरायांचं, पोवाडे गायले जातात छत्रपती शिवरायांचे. काय नेतृत्व असेल ते, काय कर्तृत्व असेल ते, काय जादू असेल त्या नावात. 3 अक्षरी शब्द आहे फक्त, शिवाजी. माफ करा एकेरी उल्लेख होतोय, पण शिवाजी हा शब्द कधीतरी उलटा करून वाचा, त्याचा उच्चार होईल जीवाशी. आणि जो राजा इतरांचे जीव वाचावेत म्हणून आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला तो होता माझा शिवाजी. ते होते माझे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांना हा मानाचा मुजरा.
इथं आलाय फोटो घरी निघाला. तर ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्या आजची ही टूर संपलेली आहे. आता आपण इंडियन स्टुडिओच्या बाहेर आहोत. तिथूनच सुरुवात झाली होती आणि इथंच आता एंड झालेला आहे. आणि आता नाव वी आर गोईंग बॅक टू पुणे. सो आय होप सो यू एन्जॉय दिस टूर. थँक्यू.